गोपाल गज मन रे गोपाला जय नंदलाला गोपाला जय नंदलाला नंदलाला गोपाला गज मन रे तू कृष्ण गोपाल गज मन रे गज मन रे तू कृष्ण गोपाल गज मन रे गोपाल गज मन रे तू कृष्ण गोपाल गज मन रे गोपाल. आणि पत्नीच्या लक्षात आलं सुशीलेचा नवरा आलाय. मोठ्या आशेनं झोपडीतनं बाहेर आली. झोळी टांगतात त्या खुंटीकडे पाहिले तर वाऱ्यानं ती झोळी उडत होती, तस्त उडत होती. नवऱ्याकडे पाहिलं तर डोळे लावून परमात्म्याचं द्वारका सुदामा लेकरांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही आणि तुम्ही त्याचं भजन करताय. खुशाल म्हणताय माझा मित्र आहे, खुशाल म्हणताय. द्वारकेचा राजा कैवल्याचा पती तुमचा मित्र आहे. अहो लेकरांचं बघा ना, हो बायकोची आबरू झाकण्याकरता सुद्धा धड वस्त्र नाही. त्याला गाठी मारल्या. एवढा त्या मित्राचा अभिमान आहे ना, जा त्याला म्हणावं ते तुझ्या 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 बायका पोरांनी नेसलेली फाटकी कपडे दिली का तरी माझी बायको आबरू झाकायला घाले. नेसेल त्याला म्हणा बाबा तुझ्या लेकरा बाळांचं उष्ट उरलेलं असेल ना, ते माझी विक्रांती विखाती. जा त्याच्याकडे जा. सुदामान मात्र शांतपणे पत्नीकडे पाहिलं. असं सुशीले देवाकडे प्रपंच मागायचा नसतो, देवाकडे प्रपंच मागायचा नसतो. कृष्ण माझा सर्व काही आहे, तू माझा देव आहे, तू माझा गुरु आहे. त्याला मोक्ष मागायचा असतो, कैवल्य मागायचं असतं. सुशीलेनं हात सोडली ना, कळतंय हो मला, कळतंय हे वळत लेकरांना वाचून जेव्हा तडा तडा तोडतात ना, आई आहे ना, आई